माझ्या गोड मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ. आज मी बनवत आहे मसूर डाळीची पालक डाळ भाजी. तर इथे मी कुकर ठेवलेला आहे. 3 टमाटर कापून घेतले आणि मिरची, पालक आणि इथे मसूर डाळ पण पाण्यात टाकलेली आहे. त्यानंतर कुकर ठेवलेला आहे गॅसवरती. याच्यामध्ये आता कुकर ठेवलेला आहे. याच्यामध्ये तेल टाकते आहे. फल्ली तेल टाकून घेते आहे मी. तुम्हाला जे आवडत असेल ते टाका. इथे मी फल्ली तेल 2 चम्मच टाकून घेतलेले आहे. माझ्या अंदाजाने टाकलेले आहे. आणि त्याच्यामध्ये आता मी कापून ठेवलेली मिरची आणि लसूण आणि अद्रकची पेस्ट आहे केलेली, त्याच्यामध्ये ती टाकते आहे. तेल छान तापलेलं आहे. आता जिरं मोहरी टाकते आहे आणि त्यानंतर टाकते लसूण आणि अद्रकची पेस्ट आहे ही, ते टाकली आहे. तुमच्या अंदाजाने तुम्ही टाकू शकता. आणि कांदा टाकलेला आहे, मिरची टाकलेली आहे आणि ते थोडं आता परतून घ्यायचं आपण छान. हे बघा दाखवते आहे मी तुम्हाला. आणि हे डाळ भाजी आणि किंवा याला आपण सूप पण म्हणू शकतो. तर असं डायरेक्टलीच मी ओपन कुकरमध्ये बनवते आहे. नेहमी मी अशी डाळ भाजी बनवते आणि ती डाळ भाजी इतकी छान लागते. तर मी इथे पालक कापून घेत आहे. छान फ्रेश पालक आहे, ऑर्गॅनिक आहे ती पालक. अगदीच खूप छान आहे. जी आपली शेतामध्ये राहते ती छान राहते. त्याची टेस्ट पण छान येते भाजीला आपल्या. आणि अशी छान फ्रेश आणि कवळी पालक आहे ती. ह्याच्यामध्ये टमाटर टाकते आहे आता. बघा तुम्ही, 3 गावरानी टमाटर आहे ते. छान गावरानी टमाटरला वेगळी चव राहते. आता आपला मॅजिक बॉक्स, त्याच्यामध्ये मी तिखट टाकते आहे 2 चम्मच, हळद टाकते आहे 1 चम्मच आणि मीठ टाकते. मी नेहमी सेंधे मीठ वापरते आणि गोडा मसाला टाकलेला आहे थोडा. अशा प्रकारे त्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे सर्व. तर बघा तुम्ही किती छान कलर आलेला आहे. अशी डाळभाजी तुम्ही करून बघा ओपन कुकरमध्ये. आणि नेहमी आपण तुरीची डाळीची डाळभाजी बनवतो, पण माझ्याकडे मी नेहमी मसूर डाळीची डाळभाजी बनवते आणि खूप छान आणि टेस्टी लागते ती खायला. एकदा तुम्ही पण करून बघा आणि मला सांगा कमेंटमध्ये. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल, माझे व्हिडिओज आवडत असेल तर मला सबस्क्राईब करा. आणि याच्यामध्ये कापलेली मी पालक भाजी टाकते आता. खूपच छान पालक भाजी आहे ही. खूप हिरवी आहे, फ्रेश आहे आणि अशी पालक भाजी टाकलेली आहे ह्याच्यामध्ये. हे छान असं मिसळून घ्यायचं पालक. अगदी छान असं होते आणि खूपच छान लागते ही पालक भाजी खायला. आणि याच्यासोबत जर भात केला तर मग क्या बात है. हे बघा अशी मिक्स करून घ्यायचं हे पालक टाकल्यानंतर. आणि त्यानंतर डाळ मी पाण्यामध्ये टाकलेलीच होती, मसूर डाळ, आणि थोडी त्याच्यामध्ये 1 चम्मच मुगाची डाळ आहे. हे बघा आता मी हे कुकरमध्ये टाकते आहे. बघा मसूरची डाळ आहे. तुम्ही काय म्हणता मला माहिती नाही, पण मी मसूरची डाळ म्हणते. ही लाल कलरची राहते. तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्ही कशी डाळभाजी बनवता ते पण मला सांगा. बघा अशी धुवून घ्यायची छान आणि कुकरला लावायची. बघा अशी पालक भाजी किंवा अशी डाळभाजी केल्याने खूप छान होते ती भाजी आणि खायला पण टेस्टी लागते आणि लवकर होती ती डाळभाजी आणि खूप टेस्टी लागते खायला. ही पातळ बनवली तर त्याचं सूप पण आपण पिऊ शकतो अशीच डाळभाजी.
आणि मी डाळभाजीमध्येच तांदूळ कसे टाकते ते पण नक्की तुम्हाला रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेल. आणि मी नेहमीच तुमच्यासोबत कुठली तरी रेसिपी शेअर करत असते आणि मला आवडते तुमच्यासोबत शेअर करायला. मी पाणी घेते आहे आणि असे हे डाळ टाकलेली आहे याच्यामध्ये. बघा किती छान दिसते आहे आणि हे लवकर शिजते डाळ. मी पाणी घेतलं आहे, 2 ग्लास पाणी आहे, याच्यामध्ये टाकायचं. बघा आणि गरमागरम ही भाजी खायला खूप छान लागते. भाकरीसोबत पण खाऊ शकता तुम्ही. हे बघा असं ढवळून घ्यायचं छान. आणि हे बघा किती छान, आत्ताच त्याला किती छान रंग आलेला आहे. आता याला झाकण लावायचं. बघा असे मी कुकरला झाकण लावून घेते आणि 3 शिट्ट्या होऊ देते त्याला. 3 शिट्ट्या करायच्या. हे बघा आणि इथे माझ्या 3 शिट्ट्या झालेल्या आहे कुकरच्या. बघा आणि तुम्हाला दाखवते आता ती कशी झाली आहे डाळभाजी. आणि तुम्ही काय म्हणता त्या भाजीला मला नाही माहीत, नक्की मला सांगा. बघा एकजीव झालेली आहे, दाखवते तुम्हाला मी. एकजीव झालेली आहे ती भाजी. अगदीच तुम्हाला आता काही करायची गरज नाही त्या डाळभाजीला. अगदी जेवण्यासाठी रेडी आहे ती आणि वेळ पण वाचतो आपला अशाने. बघा बघा किती छान झालेली आहे. अगदी छान दिसत आहे, रंग पण छान आला आहे आणि खायला तर इतकी टेस्टी आहे की खूप. बघा आता मी काढून घेते थोडी वाटीमध्ये. आणि मी चपात्या आधीच बनवून ठेवलेल्या होत्या, काढते. हे बघा इतकी छान झालेली आहे ती भाजी आणि खायला इतकी टेस्टी लागते. आवडली असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. माझं नाव हर्षलता भटकर आहे. हे बघा किती छान. आणि चपाती पण केली मी. बघा आवडली असेल रेसिपी तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे मग भेटू, बाय.